गंगाखेड तालुक्यातील मोजे अकोली येथील महेश बिडकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून आरोपीसह पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने लोकमाता अहिल्याबाई होळकर चौकापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान गंगाखेड शहरात सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता. या मोर्चात धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली होती. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे, गणेश हाके, विठ्ठलमामा रबदळे, प्रणित खेच, शशिकांत वडकुते, पवन करवर, मंगेश घोरपडे, रामप्रभू मुंडे, ॲडव्होकेट मिथिलेश केंद्रे, नारायणभाऊ पिसाळ, योगेश फड, दीपक बोरांडे, साधना राठोड, मारुती बनसोडे, श्रीकांत भोसले, प्रल्हाद मुरकोटे सह आदींची उपस्थिती होती. आरोपीसह पोलीस प्रशासनावर कारवाई करावी ही प्रमुख मागणी या मोर्चातून पाहावयास मिळाली. काय म्हणाले पाहूया. त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. विषय एक सामान्य युवा काय मागतो, अरे तुमच्या शाळेत योग्य शिकत नाही, त्या शाळेतलं साहित्य यांनी हैता स्वतःच्या घरी ठेवलं. तो मागणी करतो की माझ्या युवकांना येणाऱ्या शिक्षण पिढीला शिकली पाहिजे, त्यासाठी ते साहित्य शासनानं दिलेलं तुमच्या घरी ठेवलेलं ते शाळेत ठेवा ही मागणी करतो. हे रोड परळला जाणारा रोड मला सांगा 25 वर्ष झाला नाही. अरे तुम्ही त्या रोडचं श्रेय घेतलं. माकड सुद्धा लाल गाड्या कमी पडला एवढं तुमची गाड लागली. आता किती तळे गेले त्या रोडला ते दिसत नाही. हे टक्केवारीचे तळे आहेत, दुसरे तिसरे नाहीत. अनेक 250 ऍक्सिडेंट झाले, तिथं एक माणूस नाही, 1-2 जगावले माणसं. अरे महेशने तिथला व्हिडिओ केला. काय व्हिडिओ केला? हे बोगस काम आहे. हे बोगस काम थांबलं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे ही मागणी केली. या मागणीसाठी मारहाण. अरे किती लाज वाटली पाहिजे तुम्हाला. प्रत्येक गोष्टी महेशने सार्वजनिक प्रश्न मांडण्याचं काम केलं, पण तुम्ही ते आवाज दाबण्याचं काम करतायत. 3 वेळेस मारहाण झाली महेशला, 3 वेळेस. अरे ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही. ती औलाद छक्क्याची मी तुम्हाला सांगतो. गांडीची तिथं माहिती बघू आपण. हलायचं नाही. अरे इंग्रजाची औलाद झाली ही इंग्रजाची. अरे तुम्ही आमच्या जीवावर राज्य करता, आमच्याच मताला निवडून येता आणि आम्हाला मारहाण करता. अरे हे खपून घेणार नाही. हे गंगाखेड आहे. अरे तुमचं स्वागत केले, पण तुमची गुंडगिरीचं स्वागत आम्ही करणार नाही. यापुढे मी तुम्हाला सांगतो महेश, तू म्हणला वज्रमोठ, रामप्रभू मुंडे तुमच्या सोबत वज्रमोठ, तुमच्या आवाजाला आवाज दिला. तुम्हाला एवढं वचन देतो की इथून कुणी जर असं गुन्हा मारहाण केली तर मारहाण करायला लावणारा पहिला मार खाईल. ही गंगाखेडच्या भूमीत आम्ही सहन करणार नाही. अरे कोणी म्हणतंय की ह्याच्यात राजकारण. अरे भाड खाऊचो कशाचं राजकारण रे. एका सामान्य
दमच नाही. बघा कुणाच्या गाडीत किती दम आहे. तसं प्रशासन झुकत नाही आणि या प्रशासनाचा मत सुद्धा उतरल्या. कोण चलिताई आहे, हे कोण चलिताई आपल्या सगळ्याला माहित आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत एकाही माणसानं हलायचं नाही. वेळ पडली तर तशाला तसं उत्तर देऊ.